तर मित्रांनो 4 महिन्यापूर्वी आपण गाडी दिली होती सस्पेन्शनच्या कामासाठी आणि गाडीचं सस्पेन्शनचं काम पूर्ण करून मेकॅनिकने गाडी अशीच बाहेर रोड साईड लावली होती. त्यामुळे अशी अवस्था झाली होती गाडीची. पण वाईट वाटलं खूप, कारण गाडी मी एवढी सांभाळतो दर रविवारी, तिला साफ करणं, धुणं, आणि ही अवस्था बघून खूपच वाईट वाटलं. गाडीचं फर्स्ट पण जे आपण पहिला टायर चेंज केले, कारण 4 टायर आमचे सेकंड हँड होते. मग ह्या वेळेला आपण नवीन टायर टाकले अपोलोचे, आणि हे ऑल टेरेन टायर आहेत. ह्याची मॅन्युफॅक्चरिंग पण 11 वीक आणि 2025चीच मॅन्युफॅक्चर होती. साईज होती 235, 65, R17 अशी टायरची साईज होती. आणि ह्या टायरमुळे गाडीचा लुक मस्त येणार होता. तर टायर फिटिंग करून घेतल्यानंतर आपण टायरचं बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट दोन्ही करायचं होतं, कारण की सस्पेन्शनचं काम झालं होतं. टायर सगळं काम पूर्ण झाल्यानंतर गाडी रेडी झाली होती. फक्त छोटे मोठे टचअप बाकी होते. ते केल्यानंतर गाडी पूर्णपणे वॉश करून घेतली आणि लास्ट फायनल लुक गाडीचा असा होता.